हॅलो गाईज, आज मी वेगळीच रीडिंग घेऊन आलेली आहे. ती रीडिंग अशी आहे की जी मुलं किंवा मुली 14 ते 20 वयोगटातली आहेत तर त्यांच्यासाठी काय गायडन्स आहे. ओके, कारण ही मुलं कशी टीन एजमध्ये असतात तर त्यांचे मूड स्विंग्स होत असतात, हार्मोनल इम्बॅलन्स होत असतात. तर त्यांच्यासाठी काय गायडन्स आहे, तर आज मी त्यांच्यासाठीच गायडन्स घेऊन आलेली आहे जी मुलं 14 ते 20 वयोगटातली आहेत. टाइमलेस रीडिंग आहे. तुम्ही जेव्हा पण ही रीडिंग बघता तुम्हाला रेझोनेट होईल. ओके, 3 कार्ड आलेले आहेत इथे. कॅमेरा दिसत नाहीये पण मी एक एक दाखवते पटपट. ईगलचा आलेला आहे, सॉरी एक हे रॅबिट आलेलं आहे आणि अँटचं आलेलं आहे. तुमच्यासाठी असा गायडन्स आहे की मुलांनो, तुम्ही तुमची स्किल ओळखा. तुमच्यामध्ये काय ॲबिलिटीज आहेत, तुमचं कशामध्ये जास्त कौशल्य आहे. मग ते काही असू शकतं, खेळामध्ये असू शकतं, अभ्यासामध्ये एखाद्या सब्जेक्टमध्ये कौशल्य तुमचं असू शकतं, कम्युनिकेशन स्किल असू शकतं, ड्रॉइंग असू शकतं, स्विमिंग असू शकतं, काही असू शकतं. ते तुम्ही थोडं ओळखा, तुम्हाला स्वतःला रेकग्नाइज करा की तुमच्यामध्ये असं काय देवाने इनबिल्ड तुम्हाला देऊन पाठवलं आहे, जन्माला घातलं आहे. तर ते तुम्ही थोडंसं ओळखण्याचा प्रयत्न करा, स्वतःला पडताळण्याचा प्रयत्न करा की आपल्यामध्ये अशी काय स्पेशल क्वालिटीज आहेत की जे इतरांमध्ये नाही आहेत. तर ते थोडंसं तुम्ही ॲनलाइज करा, शोधून काढा. आणि काहीही तुमचं स्किल असेल तर त्याच मुलींसोबत राहा, त्याच्यामध्ये ज्यांनी यश मिळवलेलं आहे त्या लोकांशी तुम्ही संपर्क साधा आणि त्या लोकांकडून इन्स्पिरेशन तुम्ही घ्या. असं केल्याने ना तुमच्या लाईफमध्ये खूप मोठ्या ऑपॉर्च्युनिटी किंवा संधी येणार आहेत, तर त्यांना तुम्ही ग्रॅब करा. ओके, त्या संधीचा फायदा घ्या आणि घाबरू नका, अजिबात घाबरू नका. तुमच्यामध्ये ती क्वालिटी आहे, तुमच्यामध्ये ते करेज आहे, जेणेकरून तुम्ही ते ऑपॉर्च्युनिटीचं चांगलं गोष्टी साध्य करण्यामध्ये त्याचा उपयोग तुम्ही करू शकता. तुमच्यामध्ये ती क्वालिटी आहे, त्याच्यामुळे भिवू नका, धाडस दाखवा आणि मस्त ती ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करा. ओके, तर मला कमेंटमध्ये तुम्ही कळवा तुमचे काय स्किल्स आहेत, मला पण पाहायचे आहेत. ओके गाईज, आणि व्हिडिओला लाईक करा. बाय, गॉड ब्लेस यू.